तर आपला हा पाऊस आता पडणार आहे 7-8 तारखेला बळ म्हणून दाखवतात हे. त्या कुठल्या कुठल्या भागामध्ये महाराष्ट्रातल्या पाऊस जास्त पडेल आणि नक्की शेतकऱ्यांनी आपण त्यासाठी नक्कीच काय नक्कीच. केलं पाहिजे? हा, हा सांगा. 7 मेचा पाऊस जो आहे ना, तो स्थानिक हं, वातावरण टाईप मध्ये, पण आभाळ बरेच ठिकाणी येणार आहे. हं, हं. शेतकऱ्यांना एक माहिती महत्वाची देईल मी याच्यामध्ये. हे बघा, नाशिक, मालेगाव, जळगाव काही मोजक्या भागांमध्ये, पुणे, अहिल्यानगर, सांगली पासून वातावरण हे सक्रिय होणार आहे. बर. पण त्याचा कल जो आहे ना, तो नाशिक, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, यवतमाळ, नांदेड, त्याचबरोबर चंद्रपूर आणि वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा आणि वाशिम मध्येच पण पश्चिम जो भाग आहे मेहकर साईड, इथे हा हं, एरिया बनणार आहे. इकडे लातूरकडे पण एक एरिया बनणार आहे. इकडे हं, संभाजीनगरला, नाशिकला फक्त बनून खाली येऊ शकतं, पडणार तिथे बी. हं. आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांनी एवढं लक्षात ठेवायचंय, हा काही पावसाळा नाही सगळ्याच गावांना पडणारा. हा तुमच्या तालुक्याच्या उत्तर बाजूस पडू शकतो, दक्षिण बाजूस पडू शकतो, 10-5च गाव घेऊ शकतो, पण वादळी, पेंडवालता हे राहणार आहे. दिलेल्या तारखेला वातावरण बनणार म्हणजे बनणार आणि चांगल्या पद्धतीने बनणार, पण पडणार मात्र 100% भागात नाहीये. हं. हम्म. म्हणजे सर्वदूर हा पाऊस होणार नाही. फक्त नाही नाही, सर्व दूर नाही. जागोजागी जागोजागी. हा, मान्सूनचा पाऊस 1 महिना घेतो राव पेरणी करायला. आणि हा पाऊस काय बरोबर. सर्व पडत असतो अवकाळीचा. आणि विषय असा आहे की ह्याच अंदाजामध्ये आता 7 तारखेला तुम्हाला सांगितलं मी, हे जे जिल्ह्यांची नाव इथे वातावरण बनून पडणार आहे. याची हं. व्याप्ती थोडीफार जास्त कुठे वाटते, लातूरमध्ये काही ठिकाणी, आणि बर. वाशिम, मेहकर पट्टे, खामगाव पट्टे, शेवगाव पट्टे, ठीक आहे, जालन्यात तुरळक हं. ठिकाणी, आणि जे 7 तारखेचं चालणार आहे ते 10 तारखेपर्यंत 2 दिवसाला 1 दिवसाला असं वातावरण बनत जाईल. पण हा. दुसरा महत्वाचा टप्पा जो आहे ना, तो पुढच्या आठवड्यामध्ये, पुढच्या आठवड्या म्हणण्यापेक्षा 10-12 तारखेच्या नंतर, हं. तो 22 पर्यंत वातावरण खराब असणार आहे. आणि चांगल्या पद्धतीचं बागायतदार शेतकऱ्यांना काही पाऊस पडून आणि काहीला हं. सावली धरून असल्यामुळे तो एक दिलासा मिळणार आहे. टेम्परेचर लॉस हा, करण्यामध्ये हा. मदत होईल. मग सर या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान काय होणार आहे? हे पहा सर, आता आपले काम तर जून महिन्यापर्यंत बी चालणार आहेत. काहींचे हळदी, काहींचे कांद्याचे गोठ, ठीक आहे. हं, त्याच्यामुळे आता हं. आपण पावसाळ्यामध्ये बी आपण पाऊस जास्त झाला की म्हणतो आपलं कपाशी सडली. बरोबर. मार्च जानेवारी मध्ये आपण विचार केला तर आपला हरभरा ज्वारी पडला म्हणतो. बरोबर. हा, आणि द्राक्ष बागायतदार शेतकरी सुद्धा फेब्रुवारी पासून तर एप्रिल पर्यंत परेशान असतात. त्यानंतर विचार आपण बरोबर. जर अजून बारीक केला तर आता मे महिन्यात बी हळद उत्पादक शेतकरी, एप्रिल महिन्यात बी कांदा उत्पादक शेतकरी, गवताचा कांदा, फुलांचा कांदा. आता पाऊस कधी आला तरी काहींना फायद्याचा असतो आणि काहींना नुकसान करत असतो. बरोबर. तो पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे की हा होणार आहे आणि कशा पद्धतीने होणार आहे सांगण्याचा दृष्टिकोन तो आहे. तुमचं नुकसान व्हावं किंवा तुमच्या हं. मालाचे भाव पण हा आमचा हेतू नसतोच. बरोबर. पण काही तर लोकांना तर एवढी अपेक्षा असतील, लग्नाचे कार्याचे समारंभ आहेत, थोडं नियोजन त्यांना मागे पुढे करता येतं. हम्म बरोबर. हम्म सर आता यामध्ये गारपीट वगैरे होईल का? कारण गारपीट झाली तर सगळ्या भागातल्या लोकांना त्या पिकासाठी तसं त्रासदायकच ठरते. फक्त गारपीट होईल का? मा- त्याबाबतीत जरा शेतकरी माझा आपल्याला मत होते. माझा हा प्रश्न आहे. गारपीट अवकाळीमध्ये होत असते. हा, पण सर कसं आहे माहितीये का, तो 2% भागाचा विषय आहे. आता हा. इथं मेहकर पासून अकोल्यापर्यंत काही ठिकाणी वातावरण मोठं आहे, तर हा. अकोल्यापर्यंत पोहोचणार नाही. तो अलीकडेच वाशिमला वगैरे कुठे अशा प्रकारचे प्रकार घडू शकतात. थोडंफार लातूरमध्ये हं, हं, हं. गावखेड्यांचा समावेश आहे. हं, पुढे बुलढाणा जिल्ह्यात 1-2 ठिकाणी त्याचा समावेश आहे. नाशिकमध्ये हं, वारं जर नाही थांबलं, वारं थांबलं तर तिथे हं. तसे अपवाद आहेत. पण सिस्टम ही एवढ्या जवळपास 10% भागांना किंवा 12% भागांना गारपीट होईल अशी तर नाहीये. 2-3% भागाचा प्रश्न आहे. हा. सगळ्यांचं नुकसान होणार नाही, पण कामे तुमचे चालूच ठेवत जा. वातावरण दिसलं की झाकण्याचा वगैरे व्यवस्था तुमची करायची, जे सांगतोय मी ते करत राहा. सर आता कुठं म्हणजे पश्चिम बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्राच्या म्हणजे ह्यामध्ये दोन्हीकडे पण असं वादळ काहीतरी होतंय. त्या दोन्हीचा पण परिणाम आपल्या महाराष्ट्रावर कितपत होईल? पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो सर, बंगालच्या उपसागरात जे सायक्लोन बनतंय पुढील 12-13च्या हं, काळामध्ये, हं, त्याचा प्रभाव पश्चिम बंगालकडेच जाणार आहे. महाराष्ट्रावरती हं, त्याचा गंभीर परिणाम नाहीये. पण हं, हं, हं. तिकडल्या चक्रीवादळामुळे काय होणार आहे, तो वादळाचा संबंध एवढाच आहे की इकडनं पश्चिम महाराष्ट्रानं वारं त्या अरबी समुद्रातलं बाष्प महाराष्ट्र घेऊन येणार आहे 12-13ला. तर हं, हं. त्याच्यामुळे तो पाऊस बरसणार आहे ते 14-15च्या पिरियड मध्ये. चक्रीवादळाचा रोल फक्त एवढाच आहे, इकडे वातावरणातला बाष्प खेचून महाराष्ट्रात आणायचा आणि बंगालच्या हं. उपसागरातला बाष्प सोबत घेऊन जाऊन पलीकडे नेऊन पाडायचा. तो पाऊस मोठा असणार आहे. छत्तीसगडच्या पूर्व बाजूला, तेलंगणाच्या पूर्व बाजूला, परत तिकडे झारखंड वगैरे एरियामध्ये तिकडे धुमाकूळ घालणार तो. आणि हा, हा. त्यावेळेस म्हणजे मान्सून तसा हा, बोला ना. तसा आपल्या या भागाला तसा तो त्या वादळाचा एवढा काही त्रास होणार नाही. मोठा त्रासच नाही त्या वादळाचा.
बरोबर. मात्र एवढा दिलासा आहे की सावली, आभाळ, मान्सून सारखे ढगकृष्ण, ठीक आहे, अशा गोष्टी घडू शकतात. मला फक्त एक थोडक्यात सांगू वाटतं शेतकऱ्यांना की हे पहा, तुमचा आता हळद असेल, कांदा असेल, काहीचा जास्त आहे, काहीचा कमी आहे, नियोजन तुमच्या पद्धतीने तुम्ही करा. आणि विषय असा येतोय की पाऊस हा तर येणारच आहे, पण सर्वांना येणार नाहीये. बऱ्याच ठिकाणी त्याची बरसणं, मेघगर्जना होणार, धारा उतरणार. काल मी पाहिलं हिंगोली पासून ते चांगलं मंठा परतूर पर्यंत आमच्या भागामध्ये 100 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये अनेक ठिकाणी भाग बदलत आणि बरेचसे भाग सुरू झाला. काही ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहिलं, एवढ्या पद्धतीचा पाऊस झाला. काही काही ठिकाणी मेहकरला सुद्धा दक्षिण बाजूस, जी बाजू दक्षिणेकडील आहे रिसोर्ट साईडकडे, तिकडे भागातही झालाय. लोणारमध्ये पण झालाय, वादळी पाऊस झालाय, चांदणे भरपूरचा काही काही ठिकाणी झालाय. पण ते अनेक गाव सोडलेत. 150-200 गावापैकी त्यांनी 10-5 गाव घेतले. अशातला हा प्रकार आहे साधनेचा. फक्त नुकसान तुमचं होऊ नये म्हणून थोडंसं आभाळ पाहून झाकून ठेवा. त्यामध्ये जे काही घडतील तो त्यांचा बेसावधपणा आपण म्हणूयात. बरोबर सर. तर आता पुढचं आपलं जे वादळ असणार आहे ते कधी असणार आहे ते परत? हे पहा, 2 टप्पे त्यानंतर आहेत. एक 12-13 पासून स्टार्टअप करतंय ते वातावरण. 14-15 पर्यंत प्रवाह असेल त्याचा 2-4 दिवसाचा बनायला आणि विजायला. आणि दुसरं एक येते बनतंय, अरबी समुद्रात बनतंय. त्याचा अजूनही वातावरणाचा मोठा अलर्ट काही मॉडेलने सांगितलं नाही, मॉडेलनुसार दिसत नाही. पण ते 22 तारखेपर्यंत महाराष्ट्रातलं हे खराब वातावरण टिकून ठेवू शकतं. आणि सगळ्यात एक महत्वाची म्हणजे सूचना की आता अवकाळीचं सत्र जे आहे ते आता चालू झालंय. असा 15 दिवसाचा 20 दिवसाचा गॅप मिळणार नाही. कुठे ना कुठेतरी पाऊस होतच राहणार आहे, खराब वातावरण होत राहणार आहे. आणि तुम्हाला मी अगदीच्या रिपोर्टमध्ये काय सांगितलंय की मान्सून जो प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया ह्याच अवकाळीमध्ये येणार आहे, पण इतक्या लवकर येणार नाहीये. याला असे चक्रीवादळाचे अडथळे असतात. आता सांगितलं की 25 तारखेपर्यंत मान्सून अंदमानात येईल, पण झाले लगेच चक्रीवादळ सुरू. तर या अडथळे आहेत. पेरण्या तुमच्या गेल्या वर्षीच्याच वेळेत होईल, 2-4 दिवस मागे पुढे, पण चांगल्या सुखरूप पार पडतील. थोडी रिक्स घेणारे शेतकरी जे आहेत, कोड्या टाकणारे, थोडं सावधगिरीनं वर्कआउट करा यावर्षी. पावसाचं वितरण चांगलं आहे, पण घाई करून बऱ्याच जणांचं गेल्या वर्षी पण नुकसान झालं. मान्सून एवढं चांगलं असताना सुद्धा ते होऊ नये अशी अपेक्षा आहे. बाकी तुम्ही समजदार आहेत. तर हा मान्सूनमुळे आपल्याला पेरण्या वगैरे त्या टायमाला होतील ना व्यवस्थित? व्यवस्थित. मी मराठवाड्यासाठी 15ची तारीख दिलेली आहे, तिथून पुढे स्टार्टअप होतील तुमच्या पेरण्या. आणि पूर्व विदर्भासाठी पाऊस तिथे ह्याच वेळेला ऍक्टिव्ह होईल, पण 22, 23 किंवा 28च्या तारखेदरम्यान तिथे पेरण्या आटोपतील असा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही काही भागांमध्ये पेरण्या कमी पावसाळ करणारे शेतकरी आहेत, तर त्यांच्या सुद्धा 22-23 पर्यंत आवरतील असा अंदाज आहे. पण त्या भागात काय होतं, पश्चिम महाराष्ट्रात वारे जोराने होतात, काय कुठे ढग असतात, केसावानी बारीक धारा उतरतात, थोडंफार अवकाळी बरसण्याचे चान्सेस त्या ओलाव्यामुळे ह्या पेरण्या पार पडतील असा अंदाज आहे. बरोबर. तर आता पुढचा आपला अंदाज आहे 15 तारखेच्या 12 तारखे आसपास परत तुम्हाला आपण शेतकऱ्यांना आपल्या चॅनल मार्फत देऊ. तुम्ही डेली रिपोर्ट घ्या, 2 दिवसाची 3 दिवसाची, काही अडचण नाही. आणि लॉंग टर्म साठी एक स्पेशल व्हिडिओ बनवायचा, शेतकऱ्यांना तो पण आवडतो. बरोबर. चालेल दादा, धन्यवाद. ओके. थँक्यू. रामकृष्ण.